नमस्कार, माझं नाव दुर्गेश गायकवाड. मी मनरेगा अंतर्गत जुन्नर तालुक्यामध्ये तहसील कार्यालय जुन्नर या ठिकाणी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहे. माझ्यासोबत माझे सहकारी तांत्रिक अधिकारी श्री श्याम शिंदे उपस्थित आहे. तसेच आज आपण ग्रामपंचायत पिंपळगावतर्फे नारंगाव या ठिकाणी आपण आज जमलेलो आहे. तर आपल्या जमण्याचा किंवा कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की महाराष्ट्र शासन आयोजित मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ही मोहीम जी राबवली जात आहे, तर त्याचं थोडक्यात आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण आहे ते आपण बघत आहे किंवा व्हिडिओ बघत आहे. तर ही योजना जी आहे, ही मोहीम जी आहे त्या अंतर्गत ज्याचे मुख्य घटक किंवा विषय जे आहेत त्यामध्ये संयुक्त सुशासनयुक्त पंचायत, लोकाभिमुख सक्षम पंचायत प्रशासन, कन्व्हर्जन्स तयार करणे, सक्षम पंचायती सुनिधी CSR, लोकप्रतिनिधित्व पंचायत राज संस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, त्यानंतर जलसमृद्धी, स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांतर्गत अभिसरण करणे. आता मनरेगाचे विषय तुम्हाला माहिती असतात, त्यात आपण सार्वजनिक व वैयक्तिक स्वरूपाची आपण जी कामं घेत आहोत. तर त्या ठिकाणी सार्वजनिक स्वरूपाचं पाहिलं तर सार्वजनिक रस्ते, दळणवळणाचे रस्ते जे आहेत वाडीकडे जाणारा किंवा एखाद्या आपल्या आरोग्य विभागाकडे जे दवाखाने असतात तर तिथं जाणारा किंवा एखाद्या मशाभूमीकडे जाणारा, त्या असे जे अंतर्गत रोड जे आहेत दळणवळणासाठीचे, तर ते रस्ते तयार करणे किंवा वनीकरण करणे. म्हणजे आपलं जी ग्रामपंचायत क्षेत्र असेल किंवा फॉरेस्ट क्षेत्र असेल तिथं वनीकरण करणे किंवा त्यानंतर गाळ काढणे, सार्वजनिक विहीर असेल, तलाव असतील, पाझर तलाव असतील, शिवकरण टाकी असतील, त्यातील गाळ काढणे, वडानाला खोलीकरण करणे किंवा डोंगराच्याच ठिकाणी आपण बंधारे बांधतो ते बंधारे तयार करणे. अशा स्वरूपाची सार्वजनिक स्वरूपाची कामं जी आहेत ती आपण सार्वजनिक स्वरूपाची कामं मनरेगा अंतर्गत घेऊ शकतो किंवा वैयक्तिक स्वरूपाची कामं आहे. म्हणजे त्यात वैयक्तिक सिंचन विहीर किंवा वैयक्तिक गायगोठे, शाळेपालन शेड, कुक्कुटपालन शेड, तर अशा स्वरूपाची कामं जी आहेत जी आपण मनरेगा अंतर्गत घेऊ शकतो. प्रामुख्याने शोषखड्डे आहेत. आता फळबाग लागवडीचा मोठा कार्यक्रम चालू आहे कृषी विभागाकडून, तर ते आपण फळबाग लागवड करू शकतो, केळी लागवड करू शकतो, विविध प्रकारचे म्हणजे चिक्कू, डाळिंब, आंबा ही जी आपण फळबाग जी लागवड आहे तर ती करू शकतो. आता प्रामुख्याने नारळ लागवड चालू आहे तर ती आपण घेऊ शकतो. तुम्ही आता सरकार अभियान लागवतं जिथं ऊस तिथं बांधावरती नारळ लागवड, या अभियान त्या स्वरूपात चालू आहे. त्या अनुषंगाने आपण कुशल रेशो झाडं मोफत का? मग झाडं मोफत? झाडं नाही, झाडांची मोफत म्हणजे आपण झाडं पहिले खरेदी करतो, ती बिलं आपल्याला आपण जे सादर केल्यानंतर त्या बिलांचे म्हणजे त्या रोपांचे आपल्याला पैसे आपण त्यांना देऊ करतो. तर अशा स्वरूपात आपण ते त्यांना अनुदान मनरेगा अंतर्गत आपण देऊ शकतो. त्यानंतर एका झाडाला किती अनुदान आहे? लोकडवाल्याला ते सांगतो मी तुम्हाला. एका झाडाला अनुदान किती? आता आपण साधारण टोटल ते 20 झाडांचं आपण करू शकतो 1 हेक्टरमध्ये, 1 एकरमध्ये. त्यानुसार ते आपल्याला सिस्टमॅटिकनुसार जे आहेत ते आपल्याला ते वर्ग आपल्याच्या काम आहे. एक शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकतो, एक शेतकरी घेऊ शकतो 20 झाडांचा. आता त्याच्यामध्ये क्रायटेरिया ठरलेला आहे. तर त्याच्यामध्ये जर समजा एखादा शेतकरी SC STचा असेल तर त्याला जमिनीची अट नाही आहे, परंतु SC ST सोडून जे इतर जे लोक जे असतील जनरल जे लाभार्थी असतात जनरल वगैरे, तर त्याला 5 एकरपर्यंतची अट आहे. म्हणजे एखादा शेतकरी अल्प उधारक असावा, तर अशा स्वरूपात त्यांना ती मनरेगा अंतर्गत अट आहे. एखाद्याला 2 एकर 1 एकर त्याला 20 झाडं आहेत ना? त्या इच्छेनुसार समजा झाडं आपण 8 बॅट लावतो किंवा 10 बाय लावतो, झाडानुसार आंब्याचे वेगळे, नारळाचे वेगळे, चिक्कूचे वेगळे. बांधाला लावायला का? बांधाला पण तुम्ही सलगे लावू शकता. ते आपले जे टेक्निकल आमची लोक आहेत, तांत्रिक अधिकारी आहेत किंवा कृषी सहाय्यक अधिकारी आहेत, तर ते तुम्हाला एका झाडाला अनुदान किती? सर त्याचं असं आहे, आता 3 वर्षाचं ते असतं टोटल. आता कुठलं आपण रोप घेतो त्याच्यावर डिपेंड असतं. एखादा 120 आहे, त्यापेक्षा 420 रुपये अशा स्वरूपात त्या झाडाला 3 वर्षाचं टोटल एका झाडाला खर्च होतो. आणि बांबू लागवड तुम्ही करू शकता. तर अशा स्वरूपाची जे आहे ते मनरेगा अंतर्गत विविध प्रकारची सार्वजनिक वैयक्तिक कामं आहेत. आता शोषखड्डे आपण मोठ्या प्रमाणात घेतलेले आहेत, अजूनही घेऊ शकता किंवा जलताराचं काम आहे ते घेऊ शकता, शौचालय घेऊ शकता. अशा स्वरूपाची आपण ती मनरेगा अंतर्गत कामं करू शकतो. तर ह्या जो आपला मुख्य उद्देश आहे असा अभियानाचा, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ही जी मोहीम आहे यामध्ये एक प्रकार जो आहे मनरेगाचा एक विभाग त्यात आपण अभिसरणांतर घेऊ शकतो. तर अभिसरण म्हणजे काय? म्हणजे काय समजा तुम्हाला आता फिल्म ब्लॉक बसवायचे आहे, तर फिल्म ब्लॉकसाठी तुम्हाला टोटल एस्टिमेट जमत नाही किंवा निधी तेवढा शिल्लक नाही, तर मनरेगाच्या अंतर्गत आपण त्याला जोड देऊ शकतो. म्हणजे फिल्म ब्लॉक बसवायचा मजुरीचा खर्च आहे तो आपण मनरेगा अंतर्गत आपण तो घेऊ शकतो. फक्त याचा
जे मजूर कामाला आहेत त्याचा. इतर जो तुम्हाला प्रावीण्य बसवायचे आहे किंवा त्याला सिमेंट वाळू जो खर्च आहे तो विविध अभिसरण म्हणजे इतर योजना त्याला जोड द्यायचा. म्हणजे ग्रामपंचायत निधी, मान्य आमदार साहेब, मान्य खासदार साहेब निधी किंवा इतर ग्रामपंचायत निधी जो आहे तो आपण त्याच्यात टाकून ते अभिसरण करून एकमेकाला जोड देऊन ते करू शकतो. किंवा घरकुलचं कसं आहे, घरकुलचे समजा घरकुल विभागाकडून तुम्हाला 1 लाख मला वाटतं 40,000 काहीतरी भेटतं आणि मनरेगाकडून 27,000 तुम्हाला दिले जातात आजच्या हिशोबाने. हां, तर त्यानुसार ही जोड देऊन त्या लाभार्थ्याला लाभ देतो. तसं अभिसरण अंतर्गत आपण मनरेगा अंतर्गत हे इतर कामांचं आपण घेऊ शकतो. मनरेगा व इतर योजनेचे अभिसरण करणे. त्यानंतर गाव पातळीवरील संस्था समीकरण करणे, उपजीविका विकास व सामाजिक न्याय, लोक सहभाग व श्रमदान माध्यमातून संस्थेचं काय गाव पातळीवरील जे संस्था आहेत ते सक्षमीकरण करणे व बळकट करणे. म्हणजे काय करायचं नेमकं? आता सर त्या ही टोटल जे आहे ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज याच्यानुसार ते आहे. त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आता लाईव्ह प्रक्षेपण आहे ते आपण आता बघत आहोत. सक्षमीकरण करणं म्हणजे काय नेमकं? त्याला सर बळकटीकरण करणे. त्याला काय बळकट करायचं? आता त्यात प्राधान्य असेल सर त्याला, म्हणजे लोकांचा निधी असेल तो कुठं आणायचा असेल ते त्याची माहिती देणे किंवा अशा स्वरूपात विविध योजना आहेत त्याचे एकत्रित करून 2-4 योजना बळकट करणे. आता कसं आहे सर, मी मनरेगाचं तुम्हाला डिटेल सांगू शकतो. इतर ज्या योजना आहेत तर त्या थोड्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. प्राथमिक एखादी माहिती द्या. आता सर म्हणजे आता मनरेगा विषय जो आहे ना, मी त्याच्यावरती समजा कार्यरत आहे तर मी ते तुम्हाला डिटेल देऊ शकतो. इतर जो आहे आता आपण जो आपला त्याची माहिती कोण देईल मग? त्याचा आम्ही देणार ना, किंवा आता व्हिडिओ जो आहे तर तो आपण पाहिल्यानंतर तुम्ही माहिती खरं तसं वास्तविक ती आणायला पाहिजे. संस्था बळकट कशा सगळे आहेत ते आपण आता व्हिडिओ बघतो लाईव्ह होतो त्याचं जर झालं आपण ते परत आपण चर्चेवर करणार आहोत. त्या स्वरूपात आपण ते पाहणार आहोत. तर हा जी योजना आहे ते सगळं आपण जमलेलं आहोत. तर माझ्या सर्वांना विनंती आहे, आपण जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज याच्या अभियानांतर्गत जे आता लाईव्ह प्रक्षेपण आहे तर ते आपण बघूया. काय व्हिडिओ आहे ते बघूया. नंतर GR वाचन आपण करूया. त्यानुसार आपण कार्य करूया. तर माझ्या सर्वांना विनंती आहे की ह्या सर्व जे आहेत ते आपल्या याच्यावर प्राधान्याने ग्रामपंचायत सरपंच असतील, उपसरपंच असतील, आपले इतर ग्रामपंचायत सदस्य असतील, आपले ज्येष्ठ नागरिक महिला इथं प्राधान्य आहे. तर आपण या योजनेला बळकटी करून देऊया आणि ज्या याच्यात जे विविध पार्ट आहेत आणि त्यानुसार आपण त्याच्यात सहभागी होऊया. आणि याच्यामध्ये पुढे जाऊन राज्य स्तरावरती याला जिल्हा स्तरावरती 5 लाखाचं बक्षीस पण आहे. तर अशा स्वरूपात हे जो आहे ही कारवाई होणार आहे. तर आपण सर्वांनी त्या याच्यात सहभाग घ्यावा पंचायत राज अभियानामध्ये. विभागवार पण बक्षीस येईल? नाही, सगळे मिळून एकत्र करायचे. म्हणजे विविध योजना आहेत त्याचे एकत्रीकरण केले, मग याला नाव दिले महाराष्ट्रात एकच बक्षीस मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान. जिल्हा मी देऊ ना जिल्ह्यामध्ये. त्यानुसार आपला नंबर पण येईल. हे आपण थोडस या दृष्टीने काम करावं, म्हणजे आपण सहभाग घ्यावा आणि त्यानंतर पुढे जाऊन क्रमांक येण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे? याच्यात जे सगळे जे पातळी वाचून दाखवले आहेत अशा विविध योजना आहेत त्या सर्वांचा सहभाग मोठ्या स्वरूपात झाला पाहिजे. त्या सगळ्यांना सक्षमीकरण, स्वच्छता असेल, त्यानंतर आपलं मनरेगा असेल व अभिसरण असेल, जे इतर जे आहेत किंवा संस्थेला बळकटी करणे, हे जे प्रकारचे वेगवेगळे जे आहेत तर सर्वांचे मिळून तुम्ही कसं काम करताय त्याचं आपलं रेकॉर्ड दाखवतो. त्यानुसार ते बक्षीस आहे. आपण बक्षीस मिळवण्यासाठी करणारच आहोत तर आपल्या गावाची प्रगती होईल, आपल्या सर्वांना इथं रोजगार भेटेल किंवा जे स्थानिक स्वरूपाच्या मालमत्ता आहेत आपल्या संस्था असतील, रस्ते असतील, तर हे आपले सुशोभित व्हावे, स्वच्छता व्हावी गावची. गावचे एक आपण मॉडेल म्हणून आपण तयार करू. अशा स्वरूपात आपल्याला काम करायचं आहे आणि आपल्या नशिबाला असेल तर बक्षीस नाही भेटेल जर आपण काम केलं तर. नशिबाने मिळेल. आपण काम केलं की नाही भेटेल. नशिबाने काय भेटत नाही पण नशीब आहेच ना. प्रयत्न केला पाहिजे. नशीब या ठिकाणी का एकच गाव येणार नाही, 20 गाव येतील, 2000 गाव येतील, त्यात जर आपला नंबर आला तर आपण म्हणतोच ना नशिबाने. तुमच्या कष्टाने तसं लक बी होतो, ले फॅक्टर नाही आलो असं मी आपण म्हणू शकतो. त्या स्वरूपात तो आहे. त्यांचं मला समजलं आता त्यांचं पकडायचं काम आहे, तरी पकडलं पुढे काय. तर माझा उद्देश असा आहे की आपण सगळं मिळून काम करूया. त्यानुसार आपण पुढची जी आहे तर सगळं मिळून काम करून आपल्याला बक्षीस आपल्या कष्टाने मिळेल तरी आपण बघूया. बरोबर का नाही? ठीक आहे, चालेल. मग ते थोडंसं आपण लाईव्ह बघूया. माध्यमातून राज्यात चालू आहे आणि देशाला दिशा देते याची मांडणी केली आहे. म्हणून मी आजच्या प्रसंगी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की आपण राज्यामध्ये पहिला येण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा. आणि आजच्या या कार्यक्रमासाठी मला या ठिकाणी आपलं मनोगत सर्व सरपंचाच्या वतीने मांडण्यास संधी मिळाली त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देऊन माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद. मनापासून आभार व्यक्त करते आणि मंचावरती उपस्थित असलेल्या संजनाताई जाधव यांचेही मनपूर्वक स्वागत करते. आणि आता यानंतर आजचं आपलं हे महत्त्वाचं जे अभियान आहे, या अभियानाच्या बाबतीमध्ये आपले प्रास्ताविक व्यक्त करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते ग्रामविकास व पंचायत राज मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री जयकुमारजी गोरे. पोलीस साहेबांना विनंती आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे आपण प्रास्ताविक करा. महिला सभा घेणे, वार्ड सभा घेणे, ग्रामसभा यामध्ये सक्रिय सहभाग सर्वांचा पाहिजे. म्हणजे मगाशी आपले नागरिक असतील, महिला असतील, ज्येष्ठ नागरिक, तर सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे. केंद्र शासनाने मेरी पंचायत निर्णय, ग्रामसंवाद, इतर विविध ॲप जे डाउनलोड केलेले आहेत, जे आपले शासनाचे ॲप असतात, त्याचा अभ्यास करणे किंवा ते सगळ्यांना समजून सांगणे, तर हे प्रकार आपण ग्रामपंचायतीमध्ये रेग्युलर स्वरूपात ते घेणे. त्यानंतर सक्षम पंचायत, ग्रामपंचायत विविध कर वेळेत भरणे, पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, तर ते पैसे आले तर आपण गावाचा निधी गोळा करू शकतो, पुढील कार्य करू शकतो. तर त्यानंतर विविध उपक्रमासाठी लोकवर्गणी करणे. आता हे उपक्रम तुम्हालाही माहीत असतात आपले. त्यात तिसरा पार्ट जो आहे जलसमृद्धी व स्वच्छ हरित गाव, यामध्ये पाण्याचे ताळेबंद करणे, स्रोत बळकटीकरणासाठी तलाव, नदी, नाले पुनर्जीवित करणे, वनरे बंधारे तयार करणे. त्यानंतर सिंग बंधारे, किटीवेर यांचे गेट बसवणे, छतावरील पावसाचे पाण्याचे संकलन करणे, सूक्ष्म सिंचनाखाली क्षेत्र वाढवणे, सौर ऊर्जेचा वापर, एक व्यक्ती एक झाड रोपण व संवर्धन, संत गाडगे बाबा स्वच्छ अभियान, ग्राम स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेणे, एकल पावर प्लॅस्टिक बंदी प्रभावी अंमलबजावणी, त्यानंतर सुका कचरा, ओला कचरा विलगीकरण करणे, सांडपाणी व्यवस्थापन. आता स्वच्छता अभियान तुम्हाला सर्वांनाही चांगलं ज्ञान आहे. सहभाग घेतला शासन पैसे द्या नव्हते. हो, म्हणजे आपल्याकडे तो निधी रेग्युलर चालूच आहे ना तो. आता समजा आपण स्वच्छता अभियान म्हणतोय, तर आपण सकवा कल्ला, ओला कचरा, सुका कचरा, त्यासाठी आपण समजा घंटागाडी वापर करतोय, किंवा हे जे प्रत्येकाला काय असेल स्कीम आपल्याकडे चालू आहे, ते फक्त पुश करायचे. त्या पुश करणे किंवा त्याचे बळकटी करणे, आणि त्यानुसार ते सक्षम प्रकारे. आता परिस्थिती तुम्ही राबवत असाल तर काही ठिकाणी राबवलं जात नाही, किंवा काय याला निधी समजा आता वनराई बांधारे किंवा आता किटीचे डापे आपले पैसे गेले, त्याचं जर अर्ज केलं तर त्याला पैसे उपलब्ध होते. ते जर आम्हाला व्यवस्थित सांगितलं. मग त्याचा विषय जर असा आहे की आपण नियोजन करणे, यासाठी ग्रामसभा घेतोय आपण, किंवा गुरुजी मासिक सभा असते, त्यात आपण नियोजन करणे, कुठल्या निधीतून कुठून आणायचं काय वगैरे, तर त्यासाठी नियोजन करणे. त्यासाठी आमचे ग्रामपंचायत अधिकारी आहेत, किंवा एक कृषी विभाग असेल तर सहाय्यक कृषी अधिकारी आहेत, हे सर्वांचं आपण नियोजन. पंचायत समितीच्या माध्यमातून कुठले कुठले फंड उपलब्ध होतील? आता फंड तुम्हाला माहिती आहे, ग्रामपंचायत निधी असतो, जिल्हा परिषदचा निधी असतो. पंचायतीचे सोडून द्या, तो काय लोकांनी घरपट्टी भरली तर तो लोकल खर्च होतो. जे विविध योजना आहेत सर, आता समजा मनरेगा करताय तुम्ही, तर मनरेगाचे आपले सार्वजनिक वैयक्तिक काम आहेत, ते मनरेगामध्ये तुम्ही 10 कोटी जरी खर्च घेतला तरी तुम्ही तो. मनरेगा म्हणजे काय? मनरेगा राष्ट्रीय महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना. याच्यामध्ये कसं काय स्थानिक राष्ट्र पहिलं राष्ट्र कसं येईल? महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, अशी अगदी बरोबर आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजे आपण त्याला मनरेगा म्हणतो थोडक्यात. तर त्याच्यामध्ये जॉब कार्ड काढून तो विषय असा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये निधीची कमतरता नाही. त्यांचा मुद्दा समजून घेते काय म्हणतात. समजून घ्या विषय काय होतो. जॉब कार्डचे मग आता आमच्या याच्यात रस्ते आलते काय पण लोक उत्स्फूर्त नाही. तुमचे नियम अटी असे आहेत, ज्याच्याकडून काम केलं त्याला पैसे आले पाहिजे. आता आम्ही त्या दिवशी आपल्याला काय सांगितलं, तुम्ही 200-300 लोकांच्या सहाय्या द्या, मग आम्ही पानांमध्ये रस्ते बघू. अशा स्कीमर राबवताना ती समजा एखाद्याला काम दिलं आपण, किंवा मनरेगातून काम केलं तुम्ही म्हणले, त्याचं जॉब कार्ड बनवून ते पैसे त्या लोकांपर्यंत ते नियोजन व्यवस्थित झालं तर काम करायला भरपूर काम आहे. पण ते एखादा प्रोजेक्ट आम्हाला मार्गदर्शन झालं पाहिजे. आता तुमच्या लोकांचं मार्गदर्शन राहणार का आम्हाला? आणि तशी आपली कार्यप्रणाली पण आहे. आता प्रत्येकाच्या घराला ओळखपत्र मिळणार आहे, तो काय नक्की माहिती आहे काय? ओळखपत्र म्हणजे काय? म्हणजे समजा आयडी प्रूफ भेटणार म्हणतात, मी त्याला बारकोड घराचा फोटो राहणार, घराची माहिती राहणार, घरातल्या माणसाची त्याला बारकोड असणार, त्याकडे स्कॅन केलं का त्या घराचा सगळा सातबारा येणार. आणि त्याला काय तरी माझ्या अंदाजे ग्रामपंचायत त्या 85 रुपये कार्डाची किंमत येते त्या कार्डाची. मी त्याची माहिती घेतली वाणीसाहेब म्हणते बरोबर. ते स्कॅनर आपण केल्यानंतर ते घराला बाहेर राहणार, आपलं जसं स्कॅन घरपट्टी थकीत आहे, काय काय बाकी आहे, घर कोणाच्या नावावर आहे, घराची साईज काय आहे, बरीच ठिकाणी चालू आहे. तुम्ही या गोष्टी पावसाळ्याला विचारल्या पाहिजे. पंचायतीकडे आलं नाही का अजून काही? आलेले आपल्या ग्रामसेवक कोण आहे?
आता ग्रामसेवक कोण आहे? तुम्हाला माहिती नाही ग्रामपंचायत अधिकारी श्री प्रवीण खंडगळे हे सुद्धा याच्यात घेऊ हो आता ते नवीन ग्रामसेवक नाही ना ते येणार होते, पण ते त्यात आरवीला पण त्याचं कार्य काय नाही हो ऐका ना आता तसं नका बोलू. येणार आहे मी ग्रामसभानी, मी संपत आली ती नाही सांगतोय मी तुम्हाला. यायला पाहिजे ना रोज तरी आपण लोकांना कसं काय सांगायचं. मॅडम कधी येणार आहे? काय सतीश मॅडम किती वाजता येणार? लावा फोन लावून ना. बोललो त्या दिवशी तसंच तुमची झालं. वेळ काय आहे? आणि आता टाइमपास चाललाय का? भवानी साहेब महसूल ही विभागाची meeting झाली. ग्रामसभा विशेषतः शासकीय. समजा भाऊसाहेब नसले तर त्यांनी मुख्याध्यापकाला इथं लावून आता हे जे सांगतात आपल्याकडे टिप्पणी झाली पाहिजे काय काय वगैरे त्यांच्यावर कारवाई करावी असे प्रकारचे अधिकार या ग्रामसभेला म्हणजे आहे. इथं काय चाललं ते लिहायला तर पाहिजे ना. तुम्ही कोण त्या दिवशी महसूल विभागाची अशी लेट झाली, ती नशीब तरी झाली ती मीटिंग. तिथे अधिकारीच लोक नाही. आणि समजा भाऊसाहेबांना 2 गावे मुख्याध्यापकाला पत्र काढलं असतं त्यांनी नियोजन करायला पाहिजे होतं ना. तर आपला लावला का फोन? पुढचा तुम्ही फोन लावला मनरेगाचा विषय काढला होता सर, म्हणजे तिकडची अडचण. थांबा ना. हा नमस्कार मॅडम. हो म्हटलं इथं ग्रामसभा चालू आहे पिंपळगावला, तुम्ही आल्या नाहीत अजून. म्हटलीच नाही नाही. माहिती. बघा नोंद घ्या शासन. आता इथं स्पीकर ग्रामसेवकांना माहित नाही का पत्रकार विशेष ग्रामसभा असल्यास. सगळे ग्रामस्थ आहे, सगळे बॉडीचे सदस्य आहे. तर आता वाणी साहेब बोलले की तुम्ही आल्या नाही. आणि सरपंच म्हणून तुमची जबाबदारी आहे. मी म्हणायचा काय प्रश्न आहे? तुम्ही तुमचं कर्तव्यातून सांगा ना. तुम्हाला माहिती नाही म्हटलं आता कसं व्हायचं? हां. मग येणार आहे का मग? भाऊसाहेब काय म्हटले का मॅडम येतील म्हणून? भाऊसाहेबांना लाईनवर घेऊ का म्हणा? हो पंकज हे तुझ्या फोनवर लाईनवर एक बरं मिनिट. कळेल तरी गावाला चाललंय काय काय टाइमपास चाललाय ना. त्याच्यावरूनच घे. कळेल तरी ना. तुम्ही काय मॅडमला उशिरा सांगितलं? मॅडम तर म्हणतात उशिरा सांगितलं. रोकडे सरांना बोलावले तर देऊन मी 5-6 मिनिटात येतो. त्यांना आपण कसं बोलावणार ना? आता आपल्या त्यांची तरतूद केली नाही नाही केली. नाही, त्यांची नाही करू दे, पण आता इथं कच्चं तर लिहिते ना, मी लिहितो असं दाखवू. मग आता काय त्याला इथं नाही मॅडम जर उशिरा निघाले. असं मान्य. भाऊसाहेब ग्रामस्थांचं म्हणणं आहे. ग्रामस्थांचं भाऊसाहेब ग्रामसभा चालू आहे, लाऊडस्पीकरवर फोन आहे, सर्व ग्रामस्थ आहे. विषय काय आलाय पंचायत समितीचे ऐका 2 मिनिटं ऐका आता ऐका 2 मिनिटं ऐका. पंचायत समितीचे अधिकारी आले, तिथं ग्रामसभा चालू आहे, माहिती चालू आहे. आता याच्यात बरेचसे कामं अशी का ती तुम्हाला माहिती काय ते पोरगी पण नाही. रजेवर आहे. प्रश्न विचारल्यावर ते अधिकारी म्हटले ते ग्रामसेवकाला माहिती आहे. मग आता सगळे विचारले की ग्रामसेवक कुठे आहे, तर आता ते म्हटले तुम्ही तिकडे आहे. तर आम्ही एवढं म्हटलं का तुम्ही एखाद्याची ऑर्डर काढायला पाहिजे होती, तुम्हाला वेळ नव्हता तर मुख्याध्यापक जरी असते. ते मॅडम म्हणतात उशिरा म्हणले भाऊसाहेब. आता मॅडम कॉन्फरन्स आहे, मॅडम म्हटले मला भाऊसाहेबांनी उशिरा सांगितलं. मॅडम नाही मॅडमला सांगा ना खरं काय ते कळेल. हो मॅडमला सांग विचारा. रोकडे सरांना सांगा म्हणा. यांनी बोलायचं आहे. बोला. हो मॅडम येणार आहेत का मग? पण मॅडम येणार आहेत का? त्या दिवशी मला वाटतं काहीतरी 29-30 तारखेला ग्रामसभा झाली, त्याच्यानंतर महसूल विभागाची झाली. आम्ही त्याच्यातच जाहीर केलं असते. आपण तुम्ही आता ग्रामसेवक काय करणार? त्यांच्या पद्धतीने उत्तर तिथे देणार. पुढं आम्ही काय जाऊ शकलो नाही, मी काय जाऊ शकलो नाही, काही त्याला अर्थच नाही त्याला. गौतम यांचे नंबर घ्या भाऊसाहेबांचे नंबर घ्या म्हणलं अधिकारी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.